यानंतर आपल्यासमोर एक गीत सादर होणार आहे. गीताचे शब्द आहेत विकसित व्हावे. विकसित भावे अर्पित होने जावे. विकसित भावे अर्पित होने जावे. परिसरातल्या अणुरेणूतून अविरत वेचुनी तेजाचे कण रसगंधांशी समरस होऊन हृदय कमल फुलवावे. अर्पित होऊनी जावे. विकसित भावे अर्पित होने जावे. सुंदर मी परी नच शोभेस्तव जनहित हेतुक मम बल वैभव. समष्टीसाठी सकल हि सौष्ठव हे नितहृदयी धरावे. अर्पित होने जावे. विकसित भावे अर्पित होने जावे. दीप असे मी उजळावा तम असे जाणुनी होऊन निर्मम. कण कण देऊनी जळता क्षण क्षण आसमंत उजळावे. अर्पित होऊन जावे. विकसित भावे अर्पित होने जावे. रूप रंगवा असो गंधही यातील माझे काहीच नाही. श्रेयाचा मज नको लेशही निर्माल्यात विरावे. अर्पित होने जावे. विकसित भावे अर्पित होने जावे. अर्पित होने जावे. अर्पित होने जावे. धन्यवाद. यानंतर मी मेघा परब मॅडमना विनंती करते की त्यांनी आजचे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकराव मोडक सर यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. सकाळी 10 वाजता सुरू झालेली आपली कार्यशाळा उद्घाटनाच्या पूर्वार्धानंतर आता आपण आजच्या दिनाचं जे औचित्य आहे ते म्हणजे हुतात्मा रवींद्र म्हात्रे स्मृती दिन. मगाशी जोशी सरांनी म्हटल्याप्रमाणे की त्यांना
शौर्यांजली वाहण्याची आपल्या प्रत्येकाला आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीनेच आपल्यातले ज्येष्ठ आपले सहकारी श्रीयुत मोहन अत्रे सर, जे माझ्या बरोबरीने गेले 2 महिने या कार्यक्रमाच्या निर्विघ्न पूर्ततेसाठी कार्यरत आहेत. सर, आपण जरा उभं राहून सगळ्यांना अभिवादन करावं. अत्रे सर, सगळ्यांना अभिवादन करावं उभं राहून. हां, की हुतात्मा रवींद्र म्हात्रे यांच्याविषयी पुस्तक त्यांनी बनवलं. त्या संहितेला पूर्णरूप येण्याकरता त्यांची जी अविरत धडपड होती, 2017मध्येच ते प्रकाशित झालं आहे. परंतु त्यामागे अत्रे सरांची जी भावना आहे ती शब्दातीत आहे. आज या पुस्तकाचं पुस्तक परीक्षण आजचे ज्येष्ठ व्याख्याते डॉक्टर अशोकराव मोडक करणार आहेत. त्यांचा परिचय मी आपणास थोडक्यात करून देते. आज आपल्याला लाभलेले ज्येष्ठ व्याख्याते आहेत डॉक्टर अशोकराव मोडक. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये सर पदविकाधारक आहेत. आवाज नाही येते. डॉक्टर अशोकराव मोडक, येतोय आवाज? आवाज येतोय का? 1980मध्ये सरांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली या विद्यापीठातून PhD प्राप्त केली आहे. त्यांच्या डॉक्टरेटचा विषय आहे भारताला सोव्हिएत आर्थिक मदत. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना 6 जानेवारी 2015 रोजी 5 वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक पदासाठी नामांकित केले. 21 जानेवारी 2016 रोजी प्राध्यापक लोकेश चंद्र, जे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी डॉक्टर मोडक यांची ICCRच्या पुनर्रचित महासभेचे अध्यक्ष म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली. 1963मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे व्याख्याता म्हणून आपल्या अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर मुंबई येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातसुद्धा त्यांनी व्याख्याता म्हणून काम केलेले आहे. 1994 आणि 2000 या वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे MLCमध्ये सदस्य होण्यासाठी निवडणूक जिंकली आणि 2006 ते पुढे 12 वर्षापर्यंत ते या पदावर राहिले. 2006मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना सेंटर ऑफ सेंट्रल युरेशियन स्टडीजमध्ये सहाय्यक प्राध्यापकाचे मानद पद देऊ केले. ते आजपर्यंत या भूमिकेमध्ये व्यस्त आहेत. मोडक यांनी पूर्वीच्या USSR, नेदरलँड्स, युनायटेड किंगडम, माजी युगोस्लाविया यासारख्या अनेक देशांमध्ये त्यांचे संशोधन कार्य केले आहे. 1986मध्ये US सरकारने त्यांना महासत्ता संबंधांशी संबंधित चर्चासत्रांमध्ये 1 महिनाभर भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. सरांचा पूर्ण बायोडेटा हा 8 पानी होता, जो मी एका पानावर त्याचं सिंक्रोनाइज करून आणलेला आहे. सरांनी इंटरनॅशनल स्टडीज जर्नल अँड इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, नवी दिल्ली आणि इंटरनल इंडिया यासारख्या नियतकालिकांमधून 30 पुस्तके, 104हून अधिक शोधनिबंध आणि अनेक वृत्तपत्रे आणि मासिके यांमध्ये लेख लिहिले आहेत. विधान परिषद मुंबईकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार 1997 यावर्षी त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधील त्यांच्या कार्यासाठी त्यांना भावे वक्ता पुरस्कार हा लेखकांसाठी असणारा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराचे सुद्धा त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मोडक सर यांनी स्वेच्छेने विविध मंच आणि समित्यांवर स्वतःला सहभागी करून घेतलेले आहे आणि आज ते आपल्यात ज्येष्ठ व्याख्याते म्हणून उपस्थित आहे. मी सरांचं आमच्या तिन्ही संस्थांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करते. आपण टाळ्यांच्या गजरात सरांना मंचावर आमंत्रित करूया. अमृतस्य पुत्र हुतात्मा रवींद्र म्हात्रे या पुस्तकाचं परीक्षण आता आदरणीय डॉक्टर अशोकराव मोडक करणार आहेत. माझ्या समोर बसलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींना मी माझ्या भाषणाच्या प्रारंभी
विनम्र अभिवादन करतो. त्यांना आणि इतर सर्व प्रिय आदरणीय बंधू भगिनींना एका पुस्तकाचा परिचय करून द्यावा अशा तऱ्हेची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावर सोपवलेली आहे. पुस्तकाचे लेखक आहेत मोहन अत्रे. आपण बहुतेक सगळेजण त्यांना ओळखतात. मला माझे जिवलग मित्र मोहनराव अत्रे यांचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, कारण त्यांनी अमृतस्य पुत्रः हुतात्मा रवींद्र हरेश्वर म्हात्रे यांचं 73 पानी चरित्र लिहून तुमच्या आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत. मित्रांनो, आपण या देशभक्त हुतात्म्याला आयुष्यभर अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आत्ता जे गीत इथे सादर करण्यात आलं त्या गीतात सांगितल्याप्रमाणे विकसित भावे अर्पित होऊ न जावे हाच मंत्र ज्या खुद्द रवींद्र म्हात्र्यांनी साकार केला त्यांचं अनुकरण करण्याचा प्रामाणिक विनम्र प्रयत्न केला पाहिजे. आत्ता या पुस्तकाचा परिचय करून देताना मला आपलं सगळ्यांचं लक्ष एका वेगळ्याच विषयाकडे वेधून घ्यायचं आहे. याचं कारण या पुस्तकाच्या एका पानावर मला एक अतिशय मौलिक माहिती प्राप्त झाली. ती मी सुरुवातीला वाचून दाखवतो. मला वाटतं ऐकू येत आहे सगळ्यांना. रवींद्र म्हात्र्यांविषयी लेखक मोहन अत्रे आपल्याला सांगतात की म्हात्रे यांची हत्या एकूणच भारतीय राज्यव्यवस्थेला, राज्यकर्त्यांना आणि समस्त भारतीयांना पाक समर्थित दहशतवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्रानं दिलेलं आव्हान होतं. त्या आव्हानाला आम्ही सामोरे कसे गेलो? लेखक प्रश्न उपस्थित करतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हा आम्हाला अंतर्मुख करू चाहत आहेत. मोहन अत्रे पुढे म्हणतात, आपला राग आपण भारतीय पद्धतीनं व्यक्त केला. फक्त निषेध, निषेध आणि निषेध. जर त्याच वेळी आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले असते तर कैलासवासी रवींद्र म्हात्रे हा दहशतवाद्यांच्या हत्येचा पहिला आणि शेवटचा बळी ठरला असता. पण इतिहासाला जर तरी भाषा मान्य नसते. इतिहासापासून योग्य तो धडा घेणारे आम्ही कोण? 5 फेब्रुवारी 1984 ते 7 जुलै 2017 ज्या दिवशी हे पुस्तक उजेडात आलं, या 33 वर्षांमध्ये पाक समर्थित दहशतवाद्यांच्या उत्तरोत्तर वाढत गेलेल्या हल्ल्यांमध्ये किती लोक, किती जवान मारले गेले असतील, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली असतील, यांचं नुसतं सर्वेक्षण जरी केलं तरी ग्रंथाच्या रूपात त्याची एक भली मोठी यादी तयार होईल. लेखक पुढच्या परिच्छेदात आपल्याला सांगतात की जर या इतिहासापासून बोध घेऊन आपल्या या प्रिय भारतवर्षाचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर राजकीय इच्छाशक्ती असलेले नेतृत्व भारताला आवश्यक आहे. मला मोहन अत्र्यांना सुचवायचं आहे, निवेदन करायचं आहे की ज्या वर्षी हे पुस्तक लिहिलं गेलंय
त्याच वर्षी या राजकीय इच्छाशक्तीच्या आविष्काराला प्रारंभ झाला आहे. मला हा योगायोग असामान्य वाटतो. आपले उद्घाटक ॲडव्होकेट नाईक यांनी मार्मिक शब्दात एक व्यथा व्यक्त केली की अहो, हा जो नीच दहशतवादी होता मकबूल भट, त्याला जर वेळीच फासावर दिलं गेलं असतं, आमच्या या प्रिय सुपुत्राचे देशभक्ताचे प्राण वाचले असते. पण घटना घडून गेली आहे. मग 2017 असं काय घडलं हो? मित्रांनो, मी मुद्दाम त्या वर्षीची काही वर्तमानपत्र माझ्याबरोबर आणलेली आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आश्चर्याचा, आनंदाचा आणि सुखाचा धक्का या निमित्तानं द्यायचा आहे. इंद्राणी बागची नावाच्या एक अतिशय कूटनीती क्षेत्रातल्या जाणकार महिला आहेत. त्यांनी 25 डिसेंबर 2017 टाइम्स ऑफ इंडियात एक लेख लिहिला आणि त्यांनीच त्यानंतर 5 दिवस उलटल्यानंतर 30 डिसेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियात लिहिलं आहे की 2017 हे वर्ष भारताच्या विदेश नीतीत अनेक कारणांमुळे स्वर्णाक्षरांनी लिहावं अशा योग्यतेचं ते वर्ष ठरलं. मित्रांनो, आपण विसरू शकत नाही की 2017 डोकलाम या ठिकाणी जेव्हा चीननं षडयंत्र रचलं आणि चीनचे सैनिक भारताच्या हद्दीत पाऊल टाकायला निघाले, त्यावेळेला त्यांच्याशी खंबीर संघर्ष केला, सामना केला तो आपल्या भारतीय जवानांनी. नेतृत्वाला जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं याचा चमत्कार 2017 साली घडला आहे. पवन वर्मा नावाच्या लेखकानं त्या वर्षी असं लिहिलंय की 2017 चीनच्या वन बेल्ट वन रोड या व्यूहरचनेला भारतानं चॅलेंज दिला, नंतर युरोपनं चॅलेंज दिलाय. जगातल्या वेगवेगळ्या देशांना असं वाटलं की चीनची व्यूहरचना केवळ भारताच्या स्वातंत्र्यावर घात करणारी नाही, जगातल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी आहे. परंतु श्रेय भारताला जातं. मित्रांनो, 2017 याच चीनी राज्यकर्त्यांनी बीजिंगला आपल्या व्यूहरचनेला वैश्विक पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी एक परिषद बोलावली होती. त्याला रशिया उपस्थित होता, इराण उपस्थित होता, 64 देश उपस्थित होते. भारताने हिंमत दाखवली आणि सांगितलं, तुमची व्यूहरचना आमच्या काश्मीरच्या गळ्याला नख लावणारी आहे, कारण तुम्ही जो कॉरिडॉर उभा करायला घेतलेला आहे तो पाकिस्तानमधून अरबी समुद्रापर्यंत जाणार आहे. तिथून स्वाभाविकपणे भारताच्या भोवती फास विणला जाणार आहे. आमच्या भूमीत आम्हाला न विचारता तुम्ही आक्रमण केलंय, आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकतो. ज्याचा उल्लेख माझे मित्र चंदू जोशी यांनी आज सकाळच्या भाषणात केला. काय योगायोग आहे बघा. 2017 जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाली होती, त्या वर्षी आपण बहिष्कार टाकला बीजिंगनं योजलेल्या त्या व्यूहरचनेच्या पुरस्कारासाठी योजलेल्या परिषदेवर. आणि आज वर्तमानपत्रांनी बातमी पोचवली आहे की चीनमधल्या विंटर ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभावर आणि समारोपाच्या समारंभावरही आपण बहिष्कार टाकला आहे. काय ही राजकीय इच्छाशक्ती आहे की नाही. 2017 आणखी काही घटना घडल्या आहेत हो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ज्यांनी त्यावर्षी इस्रायलला भेट दिली. आम्ही अकारण हेजिटेट करत होतो, इस्रायलला भेट दिली तर मुसलमान देशांना काय वाटेल. नरेंद्र मोदींनी चमत्कार असा करून दाखवला आहे की पर्शियन आखातापासून भूमध्य समुद्रापर्यंत जेवढे मुसलमान देश आहेत त्या मुसलमान देशांमध्येही
नरेंद्र मोदींचा भारत आज प्रिय झालेला आहे. याच कालखंडामध्ये त्या युनायटेड अरब एमिरेट्समध्ये भगवंताचं मंदिर उभं राहिलेलं आहे. याच कालखंडामध्ये सौदी अरेबियानं पाकिस्तानला सांगितलंय की काश्मीर प्रश्नावर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पाकिस्तान हॅज प्रॅक्टिकली बीन मार्जिनलाइज्ड, आयसोलेटेड. सन 2017मध्येच आपल्या देशाचे आणखीन एक देशभक्त आहेत जे दुर्दैवानं पाकिस्तानमध्ये आज कैदी आहेत, कुलभूषण जाधव. आपण नाव वाचलंय वर्तमानपत्रात. मोदी सरकारनं निर्णय असा घेतला की जगाला काय वाटेल याची पर्वा न करता त्यांचं प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर न्यायचं. परिणाम असा घडला आहे की कुलभूषण जाधव यांना फासावर चढवण्याची हिंमत पाकिस्तान अजूनही करू शकलेला नाही. सन 2017मध्येच इंग्लंड, अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स हे 5 देश सिक्युरिटी काउन्सिलचे सदस्य आहेत. त्या सगळ्या देशांची इच्छा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ग्रेट ब्रिटनचा न्यायमूर्ती न्यायाधीश म्हणून खुर्चीवर विराजमान व्हावा. आपण चॅलेंज दिला आणि मला सांगायला आनंद वाटतोय या सगळ्यांचा पराभव करून भारतीय देशभक्त दलवीर भंडारी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश बनलेले आहेत. राजकीय इच्छाशक्ती काय असते आणि रवींद्र म्हात्रे या श्रेष्ठ हुतात्म्याचं पुण्यस्मरण करताना लेखकानं जी इच्छा व्यक्त केली आहे ती किती मोलाची आहे. आणि परमेश्वर कृपेनं ही केवळ त्यांची एकट्याची इच्छा नाही हो, आपली सगळ्यांची इच्छा आहे. त्या इच्छेचा सन्मान करणारे शासक आज दिल्लीत केंद्रात आपल्याला विराजमान झालेले दिसत आहेत. मला आनंद वाटतो सांगायला की मोजून 3 वर्ष उलटल्यानंतर म्हणजे 2020मध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षी गलवान खोऱ्यात आपल्या जवानांनी मल्लयुद्ध खेळलं. हे ठीक आहे. आपल्या एका श्रेष्ठ सैनिकाचा मृत्यू झाला आहे, मेजर संतोष. आणखीही 19 जण मरण पावली आहेत. पण आजची बातमी अशी आहे की चीनच्याही 38 जणांना आपण रक्ताच्या थारोळ्यात निजवण्यात यशस्वी झालो आहोत. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या 70व्या वर्षी कणखर राज्यकर्त्यांमुळे आणि शूर वीर अशा जवानांमुळे आपण चीन आणि पाकिस्तान या दोन्हीही राहुकेतूंना आव्हान देऊ शकतो. असं एक वायुमंडल आपल्या देशात आपण उत्पन्न केलंय. रवींद्र म्हात्रे यांना विनम्र अभिवादन करताना जणू काही या पुण्यात्म्याला आपण सांगू इच्छितो की आम्ही नाही विसरू शकत तुमचं बलिदान. किंबहुना तुमच्या या जीवनापासून प्रेरणा घेऊन या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, सार्वभौमत्वासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते आम्ही करू. असा संदेश देणारं पुस्तक मोहन आत्र्यांनी लिहिलं आहे. माझी विनंती आहे जरा वेळ काढून ते पुस्तक वाचा. काय नाही आहे त्या पुस्तकात? ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रस्तावना आहे. अत्यंत मार्मिक समर्पक शब्दांमध्ये रवींद्र म्हात्र्यांचा जीवनपट मोहनराव आत्र्यांनी उलगडून दाखवला आहे. सर्वार्थानं विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे, या पंक्ती रवींद्रजींनी खऱ्या करून दाखवल्या. लहानपणापासूनच आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या कर्तृत्वाचा मागे राहणाऱ्या विद्यार्थी मित्रांना लाभ करून द्यायचा ही रवींद्र म्हात्र्यांची सवय. आपल्या जवळची गुणसंपदा या मातृभूमीच्या म्हणजेच भारतीय समाजाच्या विकासार्थ वापरली जावी या जिद्दीनं रवींद्रजी IFSमध्ये त्या कॅटेगरीमध्ये शिरले. त्यांच्या स्मरणशक्तीचा प्रभाव जवाहरलाल नेहरूजींवर पडला. परिणाम माहिती आपल्याला.
की त्यांचं उर्दू भाषेवरचं प्रभुत्व असेल, फ्रेंच भाषेवरचं प्रभुत्व असेल, कूटनीतिक क्षेत्रातली त्यांची ख्याती असेल, त्यांचं विपुल प्रमाणातलं ज्ञान असेल, त्याचा उपयोग करून घेण्यासाठी भारत सरकारनं बांगलादेश, पाकिस्तान, इराण, इराक अशा सर्व देशांमध्ये त्यांची एक मुत्सद्दी आणि राजदूत म्हणून नियुक्ती केली. कलशाध्याय लिहिला गेला त्यांच्या करिअरचा तो ग्रेट ब्रिटनमध्ये. आणि तिथेच तुमच्या आमच्या दुर्दैवानं 5 फेब्रुवारीला त्यांची हत्या झाली. मित्रांनो, मला सांगताना भरून येत आहे की त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी त्यांनी विक्रोळीला येणं, त्या रवींद्र म्हात्र्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करणं श्रेयस्कर मानलं. देशाच्या पंतप्रधानाकडनं जी अपेक्षा असते ती या श्रेष्ठ महिलेनं पूर्ण केली. या रवींद्र म्हात्र्यांचं चरित्र मोहन आत्र्यांनी लिहिलं आहे. या त्यागापासून, बलिदानापासून प्रेरणा घेऊन आपण संकल्प करूया की माझ्या हातून एकही पापकर्म आणि दुष्कर्म घडणार नाही, भ्रष्टाचार घडणार नाही, दैवी गुणसंपदांचाच मी परिपोष करीन. मित्रांनो, आणखीन काय सांगू मी. मुळात हा कार्यक्रम आपण योजला या एका श्रेष्ठ हुतात्म्याचं पुण्यस्मरण करण्याचा अवसर या संस्थांनी आपल्याला दिला. या सगळ्यांविषयी आणि तुमच्याही विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद सर.